हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आणि आज आपण आलेलो आहोत सध्या पुण्यात सुरू असलेल्या मेगा इंटरनॅशनल ट्रेड फेअरला। हा इंटरनॅशनल एक्सपो पुण्याच्या शिवाजीनगर इथल्या सिंचन नगर इथे असलेल्या ॲग्रिकल्चर ग्राउंडवरती सुरू आहे। 17 तारखेपासून हे एक्झिबिशन सुरू झालेलं आहे आणि येत्या रविवारपर्यंतच म्हणजे 26 एप्रिलपर्यंत हे एक्झिबिशन आहे। आता इथे यायचं असेल ना तर तुम्ही कॅब करून किंवा ऑटो करून येऊ शकता, किंवा तुमच्याकडे प्रायव्हेट व्हेकल असेल तर त्याने सुद्धा तुम्ही इथे अगदी इझिली येऊ शकता। ॲग्रिकल्चर ग्राउंडवरती एंटर करताच त्यांनी मोठी अशी कमांड बनवलेली आहे। आतमध्ये तुम्ही एंटर केलं की इथे पार्किंगसाठी खूप मोठा असा स्पेस आहे। इथे तुम्ही तुमची 2 व्हीलर आणि 4 व्हीलर अगदी इझिली पार्क करू शकता। पार्किंगसाठी इथे कोणतीही फी आकारली जात नाही। गाडी पार्क करून आपण पुढे आलो की इथे मात्र एंट्रीसाठी 50 रुपये तिकीट काढावं लागतं। पर पर्सन 50 रुपीज अशी इथे एंट्री फी आहे। आपण आतमध्ये एंटर केलं ना की इथे यावेळी यांनी ना 2 सेक्शन बनवलेले आहेत। ते तुम्ही आलात ना की 2 एंट्री आहेत तुम्हाला। हे बघा, ह्या साईडला एक एंट्री आहे आणि त्याच्यानंतर ह्या साईडला एक एंट्री। आपण आता एकीकडे जाऊन येऊयात। या दोन्ही सेक्शनपैकी ना कोणत्याही सेक्शनमध्ये तुम्ही पहिल्यांदा जाऊ शकता। आपण इथे आतमध्ये एंटर केलं ना की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फर्निचर पाहायला मिळतं। इथे ना फर्निचरवरती 50% ऑफ अशी ऑफर सुद्धा सुरू आहे। हँडक्राफ्टेड फर्निचर तुम्हाला इथे खूप छान छान अशा क्वालिटीमध्ये पाहायला मिळेल। त्यानंतर आपल्या लिव्हिंग रूमसाठी लागणारे गालीचे वगैरे किंवा रग्स असतात ना, त्याची खूप छान व्हरायटी आणि क्वालिटी इथे आहे। तुमच्या घराच्या सजावटीसाठी जे काही छोटं मोठं सामान लागणार आहे ना, ते सगळं तुम्हाला एक्झिबिशनमध्ये एकाच ठिकाणी मिळून जाईल। अगदी युनिक आणि कमालीचे असे शो पीसेस सुद्धा तुम्हाला मिळतील इथे। इथे ना वुडनच्या स्टॉलवरती एक ऑफर सुद्धा सुरू आहे। तुम्ही यातलं काहीही घ्या, तुम्हाला 200 रुपयाला मिळेल। ही आणि अशा पद्धतीच्या बऱ्याच ऑफर्स तुम्हाला ह्या इंटरनॅशनल ट्रेड फेअरला पाहायला मिळतील। हा एक स्टॉल आहे। ह्यांच्याकडे ना 3D इफेक्टवाल्या ज्या पेंटिंग्स आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतील। खूप छान छान अशा पेंटिंग्स आहेत इथे। तुमच्या घराला सजवून झाल्यानंतर तुम्हाला स्वतःला सजवायचं असेल ना तर त्याच्यासाठी ज्वेलरीचे, ड्रेसेसचे म्हणा किंवा त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या खूप सुंदर सुंदर साड्यांची इथे भरपूर अशी व्हरायटी आहे। इयरिंगची स्टार्टिंग इथे अगदी 50 रुपीज पासून आहे ते 1000 रुपीज पर्यंत सुद्धा इथे वेगवेगळ्या प्रकारचे अगदी रिअल स्टोनचे इयरिंग्स वगैरे आहेत। फुल्ली एअर कंडिशन असं हे एक्झिबिशन असल्यामुळे ना ह्या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला जर बाहेर कुठे फिरायला कंटाळा येत असेल ना तर ह्या एअर कंडिशन अशा एक्झिबिशनला या। फुल AC मध्ये तुम्ही मस्त अशी शॉपिंग करू शकता आणि तुम्हाला उन्हाचा त्रास सुद्धा होणार नाही। खास अफगाणिस्तानचे फ्रेश असे ड्रायफ्रूट सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत आणि इथे हे टेस्टिंगसाठी सुद्धा देतात। तुम्हाला आवडलं तर घ्यायचं। 50,000 प्लस प्रोडक्ट तुम्हाला इथे मिळणार आहेत आणि ना इंटरनॅशनल ब्रँडचे प्रोडक्ट सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत। गर्दन का, कोनी का, घुटनों का, ये बॉडी का वो मैला डस्ट निकालता है जो नहाने धोने साबुन से भी नहीं निकलता। दोनों आप देखेंगे, कंपेयर करके देखेंगे ऐसे क्लीन करते हैं। ह्या एकाच एक्झिबिशनला तुम्हाला ना होम डेकॉर, लाईफस्टाईल, फॅशन, होम एक्सेसरीज असे बरेच ऑप्शन्स मिळणार आहेत। त्यामुळे आता ह्या कडाक्याच्या उन्हाळ्यात ना बाकी बाहेर कुठे 100 दुकानांमध्ये फिरण्यापेक्षा 50 रुपयाचं तिकीट काढा आणि ह्या इंटरनॅशनल ट्रेड फेअरला या आणि अगदी मनसोक्त शॉपिंग करा। आणि जर शॉपिंग नसेल करायची तर फक्त विंडो शॉपिंग करायला सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता। हा एक स्टॉल आहे आणि ह्या स्टॉलवरतीची ज्वेलरी तुम्ही बघा, एवढी सुंदर आहे ना आणि गोल्ड आणि सिल्वरचं मिक्स कॉम्बिनेशन आहे यांच्याकडे। सध्या ना तुम्ही इंस्टाग्रामवरती बघत असाल हे वाले असे सनग्लासेस आहेत ना, हे खूप जास्त ट्रेंडिंग आहेत किंवा अशा पद्धतीचे सनफ्लॉवर वगैरे ब्राईडसाठी सध्या खूप जास्त यूज करतात। त्याचं सुद्धा खूप छान कलेक्शन आहे इथे।
तुम्हाला साडी आणि अटॅच ब्लाऊज हवा असेल रेडीमेडवालं तर त्याचा अगदी पूर्ण सेट तुम्हाला इथे मिळेल, किंवा जर सेपरेट ब्लाउजेस हवे असतील तर त्याचेसुद्धा वेगवेगळे स्टॉल्स आहेत. फुटवेअर आहेत अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या. एक्झिबिशनमध्ये ना साड्यांचे प्रकार खूप जास्त छान आहेत आणि तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीच्या वेगवेगळ्या मटेरियलच्या साड्या इथे मिळतील. ड्रेसमध्ये सुद्धा भरपूर जास्त व्हरायटी आहे. तुम्हाला जर रेडीमेड ड्रेसेस घ्यायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता, किंवा तुम्हाला जर ड्रेस मटेरियल घ्यायचे असतील स्टिच करण्यासाठी तर त्याची सुद्धा भरपूर व्हरायटी आहे. खादीचे खूप छान छान असे ड्रेस आहेत. सध्या उन्हाळ्यासाठी ते खूप कम्फर्टेबल वाटतात. इथे ना असे ज्वेलरीचे म्हणा, फुटवेअरचे म्हणा किंवा कपड्यांचे असंख्य स्टॉल्स आहेत. त्याच्यामुळे तुम्ही ना कुठल्याही स्टॉलवरून शॉपिंग करू शकता. इथल्या प्रत्येक स्टॉलवरती ना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं कलेक्शन पाहायला मिळेल आणि सगळं कलेक्शन हे युनिक आणि हटके आहे. कपड्यांबद्दल म्हणायचं झालं तर साधारणतः 300 ते 400 रुपयापासून इथे कपड्यांची स्टार्टिंग प्राइस आहे. आणि ज्वेलरीबद्दल म्हणायचं झालं तर साधारणतः 50 रुपयापासून ज्वेलरीची स्टार्टिंग प्राइस आहे. इथे ना खाद्यपदार्थांचे सुद्धा भरपूर स्टॉल्स आहेत आणि या स्टॉलवरती तर तुमच्या अक्षरशः चंगळ होणार आहे, कारण इथे यांनी जेवढे काही प्रोडक्ट विक्रीसाठी ठेवले ना त्या प्रत्येकाचं टेस्टिंग ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथे छान असं टेस्ट करू शकता, आवडलं तर घेऊ शकता. असे वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर खाद्यपदार्थ इथे आहेत. आता इथे भरपूर फिरून फिरून तुम्ही जर दमलात आणि तुम्हाला काहीतरी खावंसं वाटलं तर हे ना आतमध्ये दुबई स्पेशल आईस्क्रीम सुद्धा आहे, जिथे तुम्हाला दुबईमधले वेगवेगळे असे आईस्क्रीमचे फ्लेवर्स पाहायला मिळतील. यामध्ये स्पेशल असा कुनाफा फ्लेवर सुद्धा आहे. इथलं कोणतंही आईस्क्रीम तुम्हाला जर घ्यायचं असेल ना तर 100 रुपीजला ते मिळतं. मग तुम्ही कोनमध्ये ते घेऊ शकता किंवा कपमध्ये घेऊ शकता. कोणताही फ्लेवर घ्या, 100 रुपीज अशी कॉस्ट आहे. आणि फॅमिली पॅक घेतलं तर ते तुम्हाला 500 रुपीजला मिळतं. आता हा पूर्ण सेक्शन फिरल्यावरती आपण बाहेर आलो ना की आता ह्या दुसऱ्या सेक्शनमध्ये जाऊयात आपण. असे यांनी ना इथे 2 सेक्शन बनवलेले आहेत. तुम्ही आधी यातल्या कोणत्याही सेक्शनमध्ये जाऊ शकता. इथे जर तुम्ही आलात ना तर 4-5 तासाची तयारी ठेवूनच या आणि भरपूर चालायची तयारी ठेवून या, कारण आतमध्येच फिरायला बराच वेळ लागतो. त्यातनं एक गोष्ट एकदम भारी की फुल्ली एअर कंडिशन असं एक्झिबिशन असल्यामुळे आतमध्ये आपल्याला उन्हाळा जाणवत नाही. आता इथे आपण आतमध्ये एंटर केलं ना की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सोफे, काउच वगैरे पाहायला मिळतात. याच्यावरती ना 50% ऑफ सुरू आहे. हे जेवढे काही सोफे तुम्हाला दिसत आहे, डायनिंग टेबल, चेअर्स वगैरे, यांची क्वालिटी खूप जास्त छान आहे आणि सगळ्यावरती सध्या 50% ऑफ सुरू आहे. पुढे आलो की आपल्याला हे होम डेकोरचं सामान पाहायला मिळतं. यामध्ये सुद्धा खूप जास्त छान छान अशी व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळेल आणि हे सगळं ना जरा एक्सपेन्सिव्ह आहे. इथे हे जे तुम्ही पाहताय ना सेंटर टेबल वगैरे, त्याचबरोबर ही आहे ना जुन्या काळातल्या कपाटांसारखी कपाटं आहेत. ही सगळी खूप छान वाटतात बघायला आणि ना याच्यामध्ये भरपूर व्हरायटी सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे. अगदी अस्सल सागाचे हाताने त्यांनी डिझाईन केलेले डायनिंग टेबल, त्याचबरोबर हे अशा पद्धतीचे झोपाळे वगैरे सुद्धा आहेत. हा जो झोपाळा मी बघितला होता ना तो 4,80,000चा होता. आपल्या घरामध्ये ठेवण्यासाठी ज्या छोटे छोटे शोपीसच्या वस्तू असतात ना, कॉर्नर पीस वगैरे, ते सुद्धा इथे खूप जास्त छान आहेत.
त्याचबरोबर ना एक हा स्टॉलच आहे, इथे तुम्हाला ना पितळेच्या खूप छान छान अशा मूर्त्या आणि डेकोरेटिव्ह पीस मिळतील. या मूर्त्यांची किंमत सुद्धा अगदी हजारो लाखोंमध्ये आहे आणि खरंच ह्या ना रिअलमध्ये बघताना खूप जास्त छान वाटतात. इथे ना बरेच असे स्टॉल्स आहेत ज्यांच्यावरती तुम्हाला 50% ऑफ मिळेल, काही ठिकाणी तुम्हाला 20% ऑफ मिळेल, काही ठिकाणी बाय वन गेट वन मिळतील. असे ना बरेच स्टॉल्स आहेत इथे, त्यामुळे तुम्ही अगदी मनसोक्त शॉपिंग खूप कमी खर्चामध्ये करू शकता. ह्या एक्झिबिशनला यायचं असेल ना तर बऱ्यापैकी वेळ काढून या आणि हातात 4 पैसे ठेवूनच या, कारण की इथे आलं ना की सगळंच घ्यावं असं वाटतं, इतकं सुंदर काय काय आहे. मसलिन हाथ से बनता है। ये वाला मशीन वर्क है, ये वाला मशीन प्रिंट है, ये प्रिंटेड है, डिजिटल प्रिंट है। कसर है, मसलिन है, रेशम है, मसलिन रेशम। आता ही एक साडी बघा, याच्यावरची प्रिंट ना खरंच खूप सुंदर वाटली मला. आता समरसाठी प्युअर खादीचे कुर्ते किंवा फ्रॉक, वन पीस तुम्हाला हवे असतील ना तर ते सुद्धा इथे अवेलेबल आहेत. आणि अगदी त्याच्यासमोर तुम्हाला जर डेनिमचे काही वन पीस हवे असतील, शॉर्ट्स हवे असतील, जॅकेट्स वगैरे हवे असतील ना तर ते सुद्धा आहेत. आणि असं नाही आहे की 1-2 पीस आहेत, ह्याची सुद्धा भरपूर व्हरायटी तुम्हाला मिळेल. कुर्ते वगैरे सुद्धा आहेत अक्षरशः डेनिममध्ये. अगदी प्युअर लेदरच्या हँडबॅग म्हणा, हँड पर्स, त्याचबरोबर ह्या अशा पद्धतीच्या ट्रॉली बॅग्स वगैरे ह्यांचं सुद्धा भरपूर छान कलेक्शन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही इथे आलात ना तर कोणतीही वस्तू खरेदी करताना थोडंफार बार्गेनिंग करा, कारण की बार्गेनिंग केल्यावरती ते वस्तूची प्राईस फार कमी करतात. जी वस्तूची किंमत सांगितली आहे ना त्या किमतीला अगदीच वस्तू घेऊ नका, अजिबातच घेऊ नका असं मी म्हणेन. थोडंफार बार्गेनिंग करा. बार्गेनिंग केलं तर खूप कमी पैशामध्ये तुम्ही छान छान गोष्टी खरेदी करू शकाल. ये लेदर है, इसको कहीं भी ले जाओ, किसी मंदिर से उठा लिया इसको, जब भी टूटे। ये लेदर है मैडम, क्वालिटी है, अंदर ये पॉलीगोन। इथे ना ड्रायफ्रूटचे खूप स्टॉल्स आहेत आणि स्पेशल अफगाणिस्तानचे ड्रायफ्रूट्स तुम्हाला इथे मिळणार आहेत. आपण नॉर्मली जे ड्रायफ्रूट्स खातो ना त्यापेक्षा अगदी भरपूर वेगवेगळी अशी व्हरायटी इथे आहे ड्रायफ्रूट्समध्ये सुद्धा. त्यानंतर समोरच हा स्टॉल दिसला, म्हटलं या स्टॉलवरती सगळ्यात जास्त गर्दी होती, काय आहे म्हणून मी सुद्धा गेले तर बघितलं तर इथे आहे दुबई स्पेशल कुनाफा आणि बकलावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना इथे हे फ्री टेस्टिंगसुद्धा देत होते. तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही घ्या, नाही आवडलं तर काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे या स्टॉलवरती तर प्रचंड प्रमाणात गर्दी होती. असं अगदी भलं मोठं असं हे एक्झिबिशन आहे. चालून चालून तुमचे पाय दुखतील, बघून बघून डोळे दुखतील, पण हे एक्झिबिशन काही संपणार नाही आहे. त्यामुळे इथे यायचं असेल ना तर मी पुन्हा एकदा सांगते की तुम्ही बराचसा वेळ काढून या. 3-4 तास अगदी आरामात जातात इथे फिरायला. सकाळी या, दुपारी या किंवा संध्याकाळी या, मस्त असं AC मध्येच तुम्हाला इथे फिरायला मिळणार आहे. रिफिल भी चेंज कर सकते हो, रियूजेबल है। सो क्यूट। तुम्हाला फ्रेग्रन्सेस खूप जास्त आवडत असतील ना तर इथे हा एक स्टॉल आहे. यांच्याकडे खरंच खूप छान छान असे फ्रेग्रन्स आहेत. दुबई स्पेशल चॉकलेट्स तुम्ही इथून तुमच्या मुलांना घेऊ शकता. ह्या एक्झिबिशनमध्ये ना तुम्हाला स्वतःला सजवायचं असेल किंवा तुमच्या घराला सजवायचं असेल किंवा खूप छान छान असं खायला प्यायला घ्यायचं असेल ना तर सगळं काही एकाच ठिकाणी मिळणार आहे. तुम्हाला इतर कुठेही जायची गरज नाही आहे.
आता पुण्यात 100 दुकानं फिरण्यापेक्षा ना फक्त ह्या एका एक्झिबिशनला या आणि सगळंच काही एका ठिकाणावरून घेऊन जा. एक्झिबिशन ना 17 तारखेपासून सुरू झालेलं आहे आणि 26 तारखेपर्यंतच हे एक्झिबिशन असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर अजून इथे भेट नसेल दिली ना तर नक्कीच एकदा या एक्झिबिशनला जाऊन या. पुण्यातल्या शिवाजीनगर इथल्या ॲग्रिकल्चर ग्राउंडवरती एक्झिबिशन आहे आणि ॲग्रिकल्चर ग्राउंड हा सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्ही अगदी इझिली इथे येऊ शकता. एक्झिबिशनमध्ये फिरून खूप थकलात आणि भूक लागली तर इथे छोटासा असा कॅफेटेरियासुद्धा त्यांनी बनवलेला आहे, जिथे तुम्हाला स्नॅक्सचे खूप छान छान असे आयटम मिळतील. अगदी लिमिटेड आयटम्स आहेत, पण नक्कीच तुम्ही इथे खाऊ शकता आणि एक्झिबिशन मस्त असं एन्जॉय करू शकता. मी व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा एक्झिबिशनचे सगळे डिटेल सांगितले आहेत, तरी पण लोकेशन, टाईम आणि डेट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन. अजूनपर्यंत ह्या एक्झिबिशनला गेला नसाल ना तर लवकरात लवकर ह्या एक्झिबिशनला जाऊन या, कारण की खूप छान अशी संधी तुम्ही मिस करत आहात जर इथे गेला नाहीत तर. जेव्हा आपण आलेलो ना तेव्हा दुपार होते आणि दुपारी इथे गाड्यांना बऱ्यापैकी पार्किंगसाठी स्पेस होता आणि आता ना संध्याकाळ झाली आणि आता मी तुम्हाला दाखवते की पार्किंग किती फुल झाले. पूर्ण हे जे सेक्शन आहे ना 4 व्हीलरचं ते पूर्ण भरलेलं आहे. 2 व्हीलरचं सेक्शन पूर्ण भरलेलं आहे. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.